नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आम्ही बाहेर फिरायला जाण्याचा बेत काढला. जरी त्यांनी मला जन्म दिला नसला तरी ते माझे आई बाबा नाही असे नाही, ते माझे सासू सासरे आहे. हो, हेही माझे आई बाबाच आहेत. आपण लग्न करून आलो फक्त नवऱ्यासोबत राहणे नाही, सर्व कुटुंब सांभाळणे ही एक सुनेची जबाबदारी हो. पण वयस्कर झाल्याने त्यांना सोडून द्यावे हे आपल्या मनातले घाण विचार हो. मला वाटते मी या घराची सून बनून आले हेच माझे भाग्य. इतका चांगला जिव्हाळू नवरा मला भेटला आहे हेच माझे सौभाग्य आहे. मी ज्या घरात आले सर्वांनी मला समजून घेतलं. जरी परिस्थिती कशी असो, पण आम्ही त्या परिस्थितीला न बघता चांगले जगण्याचा प्रयत्न करतो. मन जेव्हा एक तरी नाते अनेक. सासू सासरे वयाने असल्यामुळे त्यांना कुठे नेऊ नये असे कसे. त्यांना पण मनाची इच्छा असेल आपण पण कुठेतरी जावं म्हणून त्यांना घेऊन आलो आम्ही मॉलमध्ये फिरायला. 5 वर्ष झाले लग्नाला. बघा ना कसे वर्ष निघून गेले माहीतच नाही पडलं. आणि 5 वर्षामध्ये ही एक चिमुकले आमच्या घरात लक्ष्मी म्हणून प्रकट झाली. म्हणजेच माझी कश्मिका. तिला लाडाने आम्ही पिऊ बोलतात. तिला गाडीत बसायची एवढी इच्छा झाली की तिने ट्रेनच पकडली. तर ट्रेनमध्ये बसल्यावर तिला खालती उतरायची इच्छाच नाही होते. आणि काय ट्रेनमध्ये बसल्यात मला पण बसवायला लावलं तिने. आणि मी तिचा दुःख तर लग्न झाल्यानंतर पण वाटला नव्हता आणि आता वाटणारही नाही. कारण की माझ्या घरात माझी पिऊ आलेली आहे. तिच्यामुळं माझ्या घरात भरपूर आनंद आणि तिच्या सर्व वागणं खेळणं हे मला आमच्या मनात इतकं मन रुजून गेलेलं आहे हे काय सांगावं. पप्पा आजी आजोबांची लाडकी माझी पिऊ. माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करते व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवण्याचा. कारण की मला इतकं जमत नाही, नवीन असल्यामुळं. माझ्या मागे सपोर्ट सर्वांचा आहे, पण मला एक हौसला द्यायचं काम तुमचा सर्वांचं आहे पब्लिक. तर माझी मुलगी गेम खेळण्यामध्ये भरपूर एक्सायटेड आहे, पण तिला काय करायचं लहान असल्यामुळे खेळताच येत नाही. आता तर ती 2च वर्षाची आहे आणि सासू सासरे तिच्याकडे एवढे लक्ष देऊन आहे की काय गेम खेळते काय नाही. जाऊ दे, जरी मोठी झाली तर ही तिला खेळायला खूप मजा येईल. तिला असं आणू खेळण्यासाठी. बरं झालं की ह्या घरासमोर जवळच मॉल नाही ना, तर रोज आजीला ओढत मॉलमध्ये नेला असता गेम खेळण्यासाठी आणि सर्व तेडे उचलून आणले असते. हे सर्व बघून तर गेम खेळण्याची इच्छा भरपूरच झाली. पण काय करायचं, पिऊच्या पप्पाचा खिशा खाली करून टाकले की घरात नेणार पण नाही आम्हाला. तर तेवढ्यात हा एवढा मोठा टेडी बघून शनी पिऊच्या पप्पानं सांगितलं की माझ्यासाठी हा टेडी घ्या. पिऊच्या पप्पा बोलते मलाच गिरवी ठेवीत आहे. हां, खिशा खाली करून टाकशील, उद्याला काय करणार. सासू सासरे इथे गेम बघून झाल्यानंतर आईबाबांना नेलं मालिश करण्यासाठी आणि हे सर्व मालिश त्यांना अशी प्रकारे होत होते. त्यांना चांगलं वाटण्यासाठी छोटीशी मालिश करायला लावले. अशी शरीराची मालिश करून त्यांना तरी चांगलं वाटेल. आम्हा नवरा बायकोला काही नको, फक्त एवढं आशीर्वाद द्या की आम्ही आमच्या जीवनात सुखात राहू, आमची मुलं आमचे नाव काढतील. फक्त एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा आहेत आमची आई बाबा. कारण की तुम्हीच आम्हाला सगळं सहानुभूती सांभाळ करून एवढं लहानाचं मोठं करता आणि तुमच्यासाठी छोटेसे प्रयत्न तेवढे ते करून झाल्यानंतर इथे इतक्या मोठ्या मॉलमध्ये आल्यानंतर काहीतरी खाऊन जावं. बर्गर ऑर्डर करून आणि खाऊन म्हटलं एक फोटो काढावा. तर आमच्या लाईफमधली जर्नी अशी आहे. तर पब्लिक तुम्ही पण सपोर्ट करा. आमची व्हिडिओ थोडा तरी चांगला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून जा.